जय जय रघुवीर समर्थ श्रीमन महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामांत केला। जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जय जय रघुवीर समर्थ। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते हर 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 महादेव। मंगलमूर्ति मोर जगज्जननी अंबा माता की जय। आर्य सनातन वैदिक धर्म की जय। जय जय राम राम कृष्ण कृष्ण हरि। जय जय राम राम कृष्ण कृष्ण हरि। नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी। जय जय राम राम कृष्ण कृष्ण हरि हरि। जय जय राम राम कृष्ण। शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणी नेई। शरणागत दीना चरणी नेई करुणा
निहारी निहारी जय जय राम राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण कृष्ण हरी रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रंगून गेलो तुझ्याच नामी राम राम वदता रंगून गेलो तुझ्याच नामी राम राम वदता रामा नामे तुझ्या रंगता रामा नामे तुझ्या रंगता तव पदस्पर्शे अहल्या पावन शबरीचा तो भाव पाहून वाल्याचाही वाल्मिकी होऊन राम राम वदता रामा नामे तुझ्या रंगता रामा राम नाम हे वदता वाचे राम नाम हे वदता वाचे बंध तुटते कळी काळाचे बंध तुटते कळी काळाचे दास तुझा नमितो चरणी दास तुझा नमितो चरणी राम राम वदता रामा नामे तुझा रंगता रामा नामे तुझा रंगता जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना.
नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाचे या रूपा माय बापा विश्वाची या रूपा माय बापा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा तुका म्हणे जेथे नाही मी तू पण तुका म्हणे जेथे नाही मी तू पण म्हणे जेथे नाही मी तू पण तुका म्हणे जेथे नाही मी तू पण स्तवावे ते कवड कवडा लागे नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा पहाटेचा प्रहर ज्याला रामप्रहर असं म्हणतात किंवा ब्राह्ममुहूर्त असंही म्हणतात म्हणजे साधारणपणे पहाटे 3 ते 5 साडेपाचचा सुमार आणि तुकोबाराय आपल्या अंथरुणावरती अर्धनिद्रिस्त अवस्थेमध्ये आहेत आणि अशा वेळेला त्यांचं आराध्य दैवत श्री पांडुरंग ते त्यांच्याकडे आले देव घरा आले भक्ती सन्माने पूजिले तुकोबाराय त्यांच्या स्वागताकरता गेले त्यांच्या पायावरती नतमस्तक झाले पांडुरंगाने सांगितलं म्हटलं तुकोबा अरे मी एकटा आलेलो नाही आहे माझ्याबरोबर आणखीन एक व्यक्ती बघितलीस का म्हटलं देवा कोण अरे नीट बघ माझ्या मागे बघ म्हणून तुकोबाराय असे मागे वळून पाहतात तर एक उंच असे गृहस्थ लक्षात नाही आलं देवा म्हणजे ओळखलं नाही मी अरे नीट बघ माझा लाडका भक्त नामदेव असं म्हटल्यानंतर तुकोबाराय चपापले नामदेवांच्या पायावरती नतमस्तक झाले आणि पांडुरंगाला प्रार्थना केली देवा आपण माझ्या घरी आलात किती आनंद आहे बोला काय आज्ञा आहे तुकोबा अरे आज मी मुद्दाम तुझ्याकडे आलोय आणि या नाम्याला घेऊन आलोय काय आहे ह्या माझ्या लाडक्या भक्तांनी शतकोटी अभंग रचना करण्याचा संकल्प केला पण तो संकल्प पूर्तीच्या आधीच आयुष्यभानू अस्ताला गेला आणि त्यामुळे ती उर्वरित संख्या तुला पूर्ण करायची देवा मला आपण काय म्हणतं कळत नाही अरे म्हटलं शतकोटी अभंग रचना करण्याचा संकल्प या नामदेवाने केला होता पण तो पूर्ण झाला नाही बरं मग म्हटलं मग ती उर्वरित संख्या जी आहे ती तुला पूर्ण करायची आहे असं म्हटल्यानंतर तुकोबा हसले म्हणाले देवा हे कसं शक्य आहे मला नाही जमणार आहे मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायीची वहाण पायीची वहाण पाये बरे मज पामरासी काय थोरपण
मज पामरासी काय थोरपण, देवा मला नाही हे जमणार. अरे तुकोबा, हे तुलाच जमेल. तुकोबरायांना एक वचन आठवलं. वचन असं आहे, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम्. देवा, आपण जर कृपा केलीत तर कदाचित हे घडेल सुद्धा. नाही नाही म्हटलं तुकोबा, अरे तू जी अभंग रचना करशील, जे तू अभंग रचशील त्याला समाज उपनिषदांचा दर्जा देईल. एवढंच नव्हे तर तुकोपनिषद म्हणून तुझे अभंग आणि डोक्यावर घेऊन लोक नाचतील. आणि तुकोबारायांनी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं. पांडुरंगाने आशीर्वाद दिला आणि तुकोबाराय जागे झाले. पाहतात तो काय, पाहिलं तर लक्षात आलं की अरे मी तर माझ्या अंथरुणावरतीच आहे. मग मी आत्ता पाहिलं ते काय होतं? ते स्वप्न होतं का खरोखरीच पांडुरंग माझ्याकडे आले होते? काही का असेना, उठले, नित्याप्रमाणे इंद्रायणीवर स्नान केलं, पांडुरंगाची पूजा केली आणि पांडुरंगाने आज्ञा केल्याप्रमाणे लेखणी आणि कागद घेऊन तुकोबाराय लिहायला बसले. आता काय लिहावं? एक वचन असं आहे की कोणत्याही कार्याला आरंभ करताना मंगलमूर्तीचं स्तवन करावं, त्याचं चिंतन करावं, त्याला वंदन करावं. कार्यादौ मंगलम कुर्यात मंगलम तु विनाशमम विघ्नैर्न बाध्यते कार्यम इथे मी निश्चितामतिही. आणि त्याप्रमाणे मंगलमूर्तीचं स्तवन करायचं. आणि म्हणून विचार मनामध्ये आला. तुकोबाराने लेखणी हातामध्ये धरली आणि आता लिहिणार. एवढ्यात मनामध्ये विचार आला की अरे मी जर मंगलमूर्तीचं जर स्तवन केलं किंवा मंगलमूर्तीच्या स्तुतीपर काही लिहिलं, अभंगरचना केली, तर मला आज्ञा केली पांडुरंगाने. बरं, पांडुरंगाच्या स्तवनपर काही लिहावं तर शास्त्राज्ञा मोडल्यासारखं होत आहे. शास्त्रात रूढीर बली अशी असं जरी म्हटलेलं असलं तरी शास्त्रही असं सांगतं आणि रूढी परंपरेमध्ये सुद्धा तेच आहे की कोणत्याही कार्यारंभी मंगलमूर्तीचं पूजन करावं. काय करावं? लेखणी हातामध्ये तशीच आहे. आणि 2-3 क्षण गेले आणि तुकोबारायांना ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आठवली. ओम नमो जी आद्या, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. ही ओवी आठवल्याबरोबर तुकोबारायांच्या बुद्धीमध्ये असा एक प्रकारचा प्रकाश झोत आला आणि नकळत तुकोबारायांच्या लेखणीतून शब्द बाहेर आले. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाच्या रूपा माय बापा. झर 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 लेखणी लिहायला लागली. तुझी आसक्तेने तुझे गुण गावू तेणे सुखी राहू सर्व काळ. तूची श्रोता तूची वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाण तुझे हाती. तुका म्हणे जेथे नाही मी तूपण, तुका म्हणे जेथे नाही मी तूपण स्तवावे ते कवण कवणा लागी. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. तुकोबारायांच्या लेखणीतून पहिला उतरलेला अभंग जो आज आपण निरूपणाकरता घेतलाय. सज्जन हो, अभंगाचा अर्थ अगदी सोपा आहे. महाराज वंदन करतात. कुणाला वंदन करतात तर त्या आदिरूपाला वंदन करतात आणि ओंकार स्वरूपाला वंदन करतात. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा
आणि पुढे म्हणतात विश्वाची या रूपा माय बापा. आदी रूपाला वंदन करतात आणि ओंकार स्वरूपाला वंदन करतात आणि हे विश्व ज्यांनी निर्माण केलं त्या रूपालाही वंदन करतात. त्याला मायबाप असं ते म्हणतात. पुढच्या 2 चरणांचा अर्थ अगदी सोपा आहे की भगवंता तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ. अर्थ अगदी सोपा आहे की करता करवे तर तूच आहेस आणि तुझ्या सत्तेनेच मी जे काही हे स्तवन करतोय, मी जे काही लिखाण करतोय, याच्या पाठीमागे तुझीच सत्ता कार्य करते. बरं मी जे काही लिहितोय, मी जे काही बोलतोय, हे ऐकणारं कोण आहे? तर तूचे श्रोता. ऐकणारं तूच आहेस. तूचे वक्ता, बोलणारही तूच आहेस. ज्ञानासी अंजन, म्हणजे ज्ञान 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 जे काही म्हणतात ते ज्ञानही, त्या ज्ञानाला प्रकाशित करणारा देखील तूच आहेस. सर्व होणे जाणं तुझे हाती. जे काही या विश्वामध्ये ज्या काही घडामोडी घडतात या सगळ्या तुझ्या सत्तेने होत असतात. आणि त्यामुळे अशी बुद्धीची निश्चितता झाली की तुका म्हणे जेथे नाही मी तू पण स्तवावे ते कवण कवणा लागी. काही क्षणापूर्वी अशी अवस्था होती की मी कुणाचं स्तवन करतोय, कुणाचं स्तवन करावं, मंगलमूर्तीचं स्तवन करावं का पांडुरंगाचं स्तवन करावं, अशी जी संभ्रमावस्था होती, ही संभ्रमावस्था क्षणात दूर झाली. कारण लक्षात आलं की लिहिणाराही तोच आहे, आज्ञा करणाराही तोच आहे आणि बोलणाराही तोच आहे आणि ऐकणार सर्व काही तोच आहे. त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी. सर्व तूच आहेस. मग करते पण माझ्याकडे कशाला घेऊ मी? नाही, हे पांडुरंगानेच केलेलं आहे. पांडुरंग बोलवणारा पांडुरंग आहे, करणारा पांडुरंग आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलविले. असा थोडक्यात अभंगाचा आपण अर्थ बघितला. आज आपल्याला मुख्यतः चिंतन करायचे ते पहिल्या 2 चरणांवर, पहिल्या 2 ओळींवरती. तुकोबाराय आदिरूपाला वंदन करतात आणि ओंकार स्वरूपाला वंदन करतात. असं आहे. म्हटलं बुवा, रूप आणि स्वरूप काही फरक आहे का? म्हणजे आदी रूप हे एक वेगळं काहीतरी आहे आणि ओंकार स्वरूप म्हणजे उच्चार साधर्म्य आहे खरं, पण अर्थ काही वेगळा आहे का? हो, वेगळा आहे ना. अहो, रूप वेगळं आहे, स्वरूप वेगळं आहे. दृष्टांत सांगितलं म्हणजे चटकन लक्षात येईल. रामनवमीच्या उत्सवाकरता दरवर्षी त्या गावात मी जात असे. 10 दिवसाचा उत्सव आणि त्या ठिकाणी अनेक वर्ष जात असल्यामुळे त्या कुटुंबाशी, ज्यांच्याकडे माझी निवास भोजनाची व्यवस्था, त्या कुटुंबाशी माझा अगदी घनिष्ठ परिचय झालेला होता. एक वर्ष असं झालं की उत्सव संपला आणि मी निघालो घरी यायला, तेव्हा ते यजमान आणि त्यांच्या पत्नी माझ्यासमोर आल्या. मला पायावरती नमस्कार केला, डोकं ठेवून नमस्कार केला. मला म्हणाले, बुवा, यावर्षी आमच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे. मे महिन्यामध्ये लग्न आहे. लग्नाला सहकुटुंब सहपरिवार तुम्ही अवश्य यायचं. तारीख निश्चित झाली की तुम्हाला कळवू आम्ही. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. आणि त्याप्रमाणे मी निघून गेलो. काही दिवसानंतर त्यांचा म्हणजे निमंत्रण पत्रिका आली, त्याच्यासोबत पत्र आलं, फोन झाला. आणि झालं असं की मला काही त्या लग्नाला जायला मिळालं नाही. काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला काही जमलं नाही. मध्ये पुन्हा 7-8 महिने 9-10 महिने निघून गेले. उत्सवाचं निमंत्रण आलं तेव्हा बॅग घेऊन गेलो त्या गावी. त्यांच्याकडे गेलो, बॅग ठेवली, हातपाय धुतले, सोफ्यावरती बसलो
10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, माझ्याशी कोणी बोले ना. स्वागत नाही, चहा नाही, पाणी नाही, काही नाही. अर्धा तास झाला मी बसलोय आणि एवढ्या त्या मालकीणबाई माझ्यासमोर 2-3 वेळा इकडून तिकडून फेऱ्या मारल्या. मी त्यांना म्हटलं, वहिनी मी आलोय उत्सवाकरता. त्यांनी एकदा माझ्याकडे असं रागाने बघितलं आणि असा एक स्त्री सुलभ असा मुर्खा घेतला आणि मला म्हणाले, बुवा तुमच्याशी कधी 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 बोलणार नाही. म्हटलं तुम्ही हे बोलून सांगितलं ते बरं केलं. म्हटलं माझ्या लक्षात आलं. म्हटलं काहीतरी म्हटलं तुम्ही माझ्यावरती रागावलेले आहात. हो म्हणाले, आम्ही तुमच्यावरती खूप रागावलोय. म्हटलं काय झालं रागवायला, तुम्हीच आठवा म्हणाल्या. माझ्या लक्षात आलं की का बरं ह्या बोलत का नाहीत माझ्याशी. बरं गंमत अशी आहे की 10 दिवस तिथे राहायचं होतं मला. पण लक्षात आलं की अरे म्हटलं आपण यांच्याकडच्या लग्नाला आलो नाही. म्हटलं बहिणी लक्षात आलं, म्हटलं तुमच्याकडच्या लग्नाला मला येता आलं नाही. म्हटलं त्याच्यामुळे तुम्ही रागावलात. म्हटलं काय झालं खरं सांगू का. म्हटलं तुमचं निमंत्रण आलं पण मला यायला जमलं नाही. आधी पूर्वनियोजित काही कार्यक्रम ठरलेले होते. पण म्हटलं कसं काय झालं लग्न वगैरे. खूप छान झालं असेल. अर्थात तुमच्याकडचं लग्न कार्य म्हणजे मोठा थाटमाट, आमदार खासदार सगळी मंडळी आली असतील, मोठमोठे प्रतिष्ठित. हो म्हणाले, बुवा काय सांगू तुम्हाला, दशक्रोशीमध्ये असं कार्य झालं नाही. वा 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 छान. म्हटलं मग म्हटलं कशा काय सुनबाईत असं म्हटल्यानंतर त्या एकदम गप्प झाल्या. मी म्हटलं म्हणजे तुमच्या सुनबाई इथेच असतात ना. म्हटलं का शहरामध्ये असतात. म्हणजे तुमच्या घराण्याला साजेशा अशा शिकलेल्या वगैरे असं म्हटल्यानंतर त्या मालकीणबाईनं हुंका फुटला. त्या मुसमुसायला लागल्या आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या. मला जसं काहीतरी झालं. अरे म्हटलं हे काय झालं. म्हटलं असं काहीतरी आपण म्हटलं काहीतरी चुकीचं काहीतरी बोललो. म्हटलं 10-15 मिनटं जाऊ दिली. मग त्या पुन्हा माझ्याजवळ आल्या. मला म्हणाल्या, बुवा क्षमा करा पण म्हणे तुम्ही मगाशी ते विचारलं. हो म्हटलं म्हणजे माझ्या लक्षात आलं. म्हटलं सांगण्यासारखं नसेल तर नका सांगू. म्हटलं काही हरकत नाही. म्हटलं नाही म्हणे, अहो आम्ही दुःख कुणाला सांगायचं. तुम्ही दरवर्षी आमच्याकडे येता, आम्हाला अगदी घरच्यासारखे तुम्ही आहात, म्हणून तुम्हाला म्हणून सांगते कुणाला सांगू नका. असं त्यांनी मला सांगितलं खरं, पण त्यांनी काय सांगितलं हे मी सगळ्यांना दुनियेला सांगत सुटलो. काय बोलल्या त्या म्हणाले, बुवा सुनबाई रूप बघून पसंत केली आणि 6 महिन्यात तिने आपलं स्वरूप दाखवलं. पांडुरंग हरी वासुदेव हरी. आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे वरून जे दिसतं ते रूप असतं आणि जे दिसत नाही पण असतं ते स्वरूप असतं. बरं बुवा आणखीन रूपाबद्दल काय सांगाल. अहो म्हटलं रूप हे परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. क्षणोक्षणी ते बदलत असतं. पण स्वरूप हे शाश्वत आहे, ते कधीही बदलत नाही. किंबहुना त्या स्वरूपाच्या आधारावरती रूप आहे. म्हटलं बघा. म्हटलं म्हणजे अजूनही काही खुलासेवार सांगाल का. म्हटलं सांगतो ना. आपला देह हे रूप आहे, जो समोर आपल्याला दिसतो, उघड्या डोळ्याने दिसतो. हा देह हे रूप आहे जे परिवर्तनशील आहे, जे सतत बदलणार आहे. पण तो देह ज्या स्वरूपाच्या आधाराने कार्य करतो ते स्वरूप कुठे आहे तर ते आपल्या हृदयामध्ये आहे. तो दिसत नाही पण तो आहे आणि तो शाश्वत आहे. रूप सतत बदलणार आहे, परिवर्तनशील आहे. एवढंच नव्हे, ते नाशिवंत आहे. डोळे उघडले की जे जे म्हणून दिसतं ते सगळं रूप. आपण पहा, आपला जो देह आहे हा देह जेव्हा जन्माला आला
1 वर्ष 2 वर्ष झालं आपल्याला काही कळत नव्हतं, पण ते रूप बदलत बदलत गेलं. 5 वर्षाचा दुडूदुडू धावायला लागला तेव्हा आपण कसे दिसत होतो, शाळेमध्ये जायला लागल्यानंतर कसे दिसलो, आपले जुने फोटो काढून बघा. कॉलेजमध्ये जायला लागल्यानंतर आपण कसे दिसायला लागलो. मग जरा मिसरूड वगैरे फुटली, थोडं आणखीन मोठे झालो, आपण बदलत गेलो. लग्न झालं, 2-3 अपत्य झाली, आणखीन थोडे मोठे झालो. 40, 50, 60 रूप बदलत गेलं. 70 आली तरी मी आरशात बघून पावडर लावतो. का? कारण रूप सगळा आपला फोकस सगळा जो आहे, आपलं सगळं लक्ष आहे त्या रूपावरती आहे. तुम्ही आम्ही सगळे जे भाळतो ते रूपावरच भाळतो. एका कवीने फार सुंदर सांगितलं. तो म्हणाला, पुन्हा पुन्हा तू कशाचं बघसी आरशात मुखडा. पुन्हा पुन्हा तू कशाचं बघसी आरशात मुखडा, तुझे तुला प्रतिबिंब सांगते तू माणूस वेडा. अरे या रूपावरती काय भाळलास? रूप आज आहे उद्या असणार नाहीये, पण हे रूप ज्या आधारे कार्य करत आहे ते स्वरूप, त्या स्वरूपाकडे लक्ष दे. तुकोबाराय आदि रूपाला वंदन करतात आणि ओंकार स्वरूपाला वंदन करतात. कारण हे दोन्ही महत्त्वाचे आहे मंडळी. नुसतं स्वरूप आहे पण जे काही कार्य होणार नाही. अहो तो भगवंत सुद्धा खरं म्हणजे एकटाच निर्गुण निराकार तो, पण त्याला जेव्हा अनेक व्हावं असं वाटलं, एकोहम बहुश्याम प्रजा येत, त्यावेळेला त्याने हे सगळं विश्व निर्माण केलं. आणि म्हणून हे उघड्या डोळ्याने दिसणारं सगळं जे विश्व आहे त्याच्यामध्ये सगळं आलं. डोळे उघडल्यानंतर जे जे काही दिसतं ते सगळं विश्व, हे सगळं परिवर्तनशील आहे आणि बदलणार आहे आणि एक दिवशी संपूर्ण नाश पावणार आहे. म्हणजे नाश पावणार आहे त्याला काहीच महत्त्व नाही का? महत्त्व आहे ना. अहो तो आतमध्ये बसलेला जो भगवंत आहे त्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर माध्यम देहच आहे ना. त्यामुळे रूपाला सुद्धा महत्त्व आहे आणि स्वरूपाला सुद्धा महत्त्व आहे. म्हणून तुकोबाराय आधी रूपाला वंदन करतात. आदी रूप म्हणजे काय? अहो आम्ही जन्माला नव्हतो त्याच्याही आधी, आणि आम्ही गेल्यानंतर जे असणार आहे ते रूप आहे. मग तेही हवं आहे. आणि ओंकार स्वरूपा, त्या स्वरूपालाही तेवढंच महत्त्व आहे. आणि म्हणून तुकोबाराय दोघांनाही वंदन करतात. नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा. आता पुढे विश्वाची या रूपा माय बापा. आता एक शंका अशी येते की हे विश्व ज्याने निर्माण केलं त्याला ते मायबाप असं म्हणतात. व्यवहारामध्ये निर्मितीचं कार्य केव्हा होतं नाही का? आपण थोडा विचार करा. मायबाप असा शब्द तुकोबाराय वापरतात. माय वेगळी असावी लागते आणि बाप वेगळा असावा लागतो, तेव्हा काही निर्मिती होते. एकटी माय निर्मिती करू शकत नाही, तसं एकटा बापही निर्मिती करू शकत नाही. मग इथे ते भगवंताला मायबाप असं म्हणतात, हे कसं काय? तर त्याचं उत्तर असं आहे की ज्या वेळेला अनेक व्हावं, अनेक रूपांमध्ये आपण निर्माण व्हावं असं जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनीच आपल्यापासून जी शक्ती निर्माण केली तिलाच माया असं म्हणतात. ब्रह्म आणि माया, पुरुष आणि प्रकृती, शिव शक्ती, नाव तुम्ही काही द्या, पण या दोघांनी सुरू केलेला हा खेळ आहे. आणि म्हणून त्यालाच ते मायबाप असंही म्हणतात. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे जेथे नाही मी तू पण, स्तवावे ते कवण कवणा लागी. अरे काही क्षणापूर्वी मी कविता करतोय किंवा मी अभंगरचना करतोय असा किंचितसा अहंकार तुकोबारांच्या मनामध्ये होता,
पण तो आता दूर झाला, कारण करता मी नाहीच आहे मुळी. एका अर्थी खरं आहे ते, काव्य करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. समर्थ म्हणाले आधिवंदू कवीश्वर हे तो शब्दसृष्टीचे ईश्वर. तुकोबारांच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे. हो अहो, तुम्हा मला सुद्धा असं वाटतं की खूप कविता लिहाव्यात, काव्य करावं, पण जमते कुठे. परवा असं ते एक गृहस्थ मला भेटले, मला म्हणाले बुवा एक माझ्या नवीन कविता तयार केली, एकदम नवीन, कोरी करकरीत, ऐकवू का तुम्हाला. म्हटलं चालेल. म्हटलं खरं सांगू का, या नवकवींच्या कचाट्यात सापडू नये, पण मी सापडलो होतो. मला म्हणाले बुवा ही कविता ऐका, ह्या कवितेला प्रथम पुरस्कार मिळाला. म्हटलं सांगा. ते म्हणाले विथ ॲक्शन सांगतो. म्हणून त्याने ॲक्शन केली आणि कविता म्हणून दाखवली. कशी म्हटली, सू. वा, सू. सट टप अहो बुवा टाळ्या वाजवा. म्हटलं टाळ्या कसल्या टाळ्या. म्हटलं झाली म्हणाली कविता. म्हटलं काय सांगताय काय. हो म्हणाले. आणि या कवितेला पहिला पुरस्कार मिळाला. हो म्हणाले. कळली नाही का तुम्हाला. म्हटलं नाही. हो म्हणाल तुम्ही संतांचे एवढे अभंग उलगडून दाखवता, उलगडून सांगता, हे आमचं पण सांगा की म्हणाल जरा काही. म्हटलं कळलं तर सांगू ना. म्हटलं काही कळलंच नाही. म्हटलं सू सळ सट टप बुळ, ह्याच्यात काय म्हणजे. हां म्हणाले तुम्ही काढा शोधून म्हणाले अर्थ याचा. मी म्हटलं सपशेल शरणागती आहे. म्हटलं मला नाही अर्थ लक्षात येणार, तुम्ही सांगितलं तुम्ही लोकांना सांगेन. म्हटलं काय आहे. म्हणाले एका खेडेगावामध्ये एका नदीच्या काठी एक खूप जुनं असं एक शिवालय आहे. म्हटलं ह्या तुमच्या वाक्याचा म्हटलं कवितेत कुठे उल्लेख झाला नाही. म्हटलं ते म्हणाले बिटवीन द लाईन्स. बरं म्हटलं. त्या शिवालयाच्या पुढे नदीच्या बाजूला एक जुनाट वृक्ष आहे, पिंपळ वृक्ष. बरं हे पण बिटवीन द लाईन्स. हो म्हणाले हे पण बिटवीन द लाईन्स. एकदा काय झालं, सोसायटीचा वारा सुटला. कसा, सू. बरं त्याचा परिणाम असा झाला की वाऱ्याने ती जी पिंपळ पानं होती ती सगळी सळसळली. कशी बरं पुढे काय झालं. पुढे म्हणाले असं झालं की त्या एका फांदीवरती एक पान पिकलेलं होतं. ते त्या फांदीवरून सटकलं. कसं, सट. बरं बरं म्हटलं आलं लक्षात, साधारण लक्षात आलं. म्हटलं पुढे काय झालं. ते म्हणाले पाण्यात पडलं नदीच्या पात्रात, टप. आणि पुढे काय झालं. ते म्हणाले काही नाही, ते प्रवाहाबरोबर वाहत गेलं. वा रे वा. म्हटलं शाबास, छान आहे. म्हटलं चांगली आहे कविता, चांगली आहे. पण म्हटलं ह्याच्यातून काय तुम्हाला कवीला संदेश काय द्यायचा आहे. ते म्हणाले संदेश काय द्यायचा. तो तर म्हणत तुम्ही जसा घ्याल तसं आहे म्हणाले. म्हटलं घ्याल तसं आहे म्हणजे तुमच्या मनात काय आहे म्हटलं ते सांगा. ते म्हणाले माझ्या मनात असं आहे की प्रवाहाच्या बरोबर त्या पाण्यासारखा वाहत जाणारा सगळा समाज असतो. सगळा समाज कसा असतो, तो पाण्याच्या बरोबर वाहत जातो, प्रवाह पतित. पण जो त्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो आणि आपलं अस्तित्व टिकवतो तो म्हणाले खरा. वा रे वा. म्हटलं नमस्कार. म्हटलं आणखीन एक कविता ऐकवतो. म्हटलं आत्ता नको. म्हटलं पुन्हा केव्हा तरी भेटलो म्हणजे ऐकवा. म्हटलं पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी. गमतीचा भाग सोडून द्या, पण कविता करणं, काव्य करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. पण तुकोबारायांनी अभंग लिहायला सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक असे अनेक अभंग लिहिले. त्यातला अभंग
पहिला अभंग जो तुकोबरायांच्या लेखणीतून आला त्याच्यावर आपल्या वेळेच्या मर्यादेत थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पण सगळं अध्यात्म मंडळी जे काही आहे, अध्यात्म जे काही आहे ते या 2 शब्दामध्ये सामावलेलं आहे. आदिरूपा आणि ओंकार स्वरूपा, किंवा रूप आणि स्वरूप. आपल्याला प्रवास करायचे, रूप जे आहे या रूपाच्या माध्यमातून, या देहाच्या माध्यमातूनच आपल्याला प्रवास करायचे, तो स्वरूपापर्यंत जायचं आहे. रूपाच्या माध्यमातून स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. आणि जसं माझं रूप आहे तसं रूप वेगळं असेल समोरच्या व्यक्तीचं, पण स्वरूप तेच आहे. जे त्याच्यामध्ये आहे तेच माझ्यामध्ये आहे, तेच सर्व चराचरामध्ये भरलेलं आहे. आणि त्या स्वरूपालाच ओंकार स्वरूप असं तुकोबाराय म्हणतात. इथे पूर्वरंग थांबवूया. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा. विश्वाची या रूपा माय बापा, माय बापा. विश्वाची या रूपा माय बापा, माय बापा. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा. मंगलमूर्ती मोरया. प्रथेप्रमाणे क्षणभर भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 भगवंताने जेव्हा ही सृष्टी निर्माण करायचा असा जेव्हा संकल्प झाला त्यावेळेला मायेच्या साह्याने, शक्तीच्या साह्याने हे विश्व निर्माण केलं. पण कसं केलं तर त्याकरता अगोदर ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. आणि मग ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी रचण्याकरता 10 प्रजापती निर्माण केले. त्यातले एक पुलस्त्य. त्या पुलस्त्यांचा पुत्र विश्रवा. आणि त्या विश्रवांना 2 बायका होत्या. एक भारद्वाज कन्या देववर्णिनी, जिच्यापासून विश्रवांना एक पुत्र झाला, त्याचं नाव कुबेर. आणि दुसरी जी होती ती सुमाली नावाच्या राक्षसाची. राक्षस म्हणजे आपण समजत असला राक्षस नव्हे बरं का, खुलासा नंतर करीन केव्हा तरी. पण त्या सुमालीची जी कन्या, तिचं नाव कैकसी. कैकसी, कैकयी नव्हे, ती वेगळी. ही कैकसी. आणि ही विश्रवांची पत्नी. आणि हिच्यापासून विश्रवांना 4 अपत्य झाली. हे 4ही प्रसिद्ध आहेत पुराणामध्ये. 4ही व्यक्तिमत्व प्रसिद्ध आहेत. त्यातले पहिले महाप्रसिद्ध म्हटलं बुवा कोण, त्यांचं नाव रावण. प्रसिद्ध व्यक्तिमत्व. बरं बरं बरं. दुसरे आता सोपं आहे, आपलं GK वाढवा. पहिला रावण. नंबर 2 कुंभकर्ण. बरोबर आहे, तोही प्रसिद्ध. पण त्याची प्रसिद्धी झोपे करता. तो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा. नंबर 3 कोण, बरोबर आहे, बिभीषण. हा नंबर 3. हा पण प्रसिद्ध. ह्याची प्रसिद्धी कशा करता, यांनी आयत्या वेळी पक्ष बदलला आणि तो रामपक्षाला येऊन मिळाला. वा वा वा, छान. त्याला लवकर कळलं कुठला पक्ष चांगला हे त्याला कळलं आणि तो रामपक्षाला येऊन मिळाला, असा बिभीषण. आणि चौथी, तिचं नाव शूर्पणखा. काय गंमत आहे बघा, रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा, म्हणजे मॅचिंग आहे. तर एकदा असं झालं, ही कैकसी
पहाटेच्या वेळेला म्हणजे सूर्योदय होतोय त्या तत्पूर्वी समुद्रकाठी शिवार्चन करीत होती. वाळूचं शिवलिंग तयार केलेलं होतं आणि पूजा चाललेली होती आणि एवढ्यात तिथून रावण गेला असेल. सकाळची वेळ, कदाचित फिरायला, मॉर्निंग वॉक. आणि त्यांनी पाहिलं आणि आईला म्हटलं, आई हे काय करतेस तू? ती म्हणाली, अरे हे शिवार्चन आहे, माझं व्रत आहे. म्हटलं, कशा करता करतेस? ती म्हणाली, अरे तुम्हाला सर्व प्रकारचं यश मिळावं, सर्व प्रकारचं ऐहिक आणि पारलौकिक सौख्य मिळावं याकरता मी हे व्रत करते. म्हटलं, आई उद्यापासून ही पूजा बंद, उद्यापासून ही पूजा बंद. म्हटलं, का रे बाबा, काय झालं? ते म्हणाले, अगं माझा पराक्रम तुला माहिती नाही. ज्या शिवांची तू पूजा करतेस हे खोटं वाळूचं शिवलिंग तयार करून पूजा करतेस. अगं माझा पराक्रम असा आहे की मी कैलासावरती जाऊन भगवान शंकरांना तुझ्यासमोर आणून बसवतो, शंकरांना आणून बसवतो. किंबहुना तू अशी वाळूच्या लिंगाची पूजा करणं मला म्हणजे माझ्या इव्रतीला शोभत नाही. उद्यापासून ही पूजा करायची नाही, मी उद्या शिवलिंग घेऊन येतो. असं म्हणून रावण निघून गेला. तो तडक कैलासावरती आला. इतकं पटकन कसं काय रावण लंकेमध्ये, भगवान शंकर कैलासावरती? पण तो इतका चटकन निघाला आणि इतका पटकन कैलासावरती पोचला. गेल्याबरोबर त्यांनी काय केलं तर ते शिखर जे होतं कैलासाचं ते शिखर हलवायला सुरुवात केली. गद 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 शिखर हालते, गद 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 शिखर हालते, पाहुनी गौरी चकितची होते, बोट दाबिता पायाचे ते चेंगरले हस्त. वा, झालं होतं, प्रसंग असा घडला होता की जेव्हा रावण कैलासावर आलेला होता त्यावेळेला भगवान शंकरांनी आपल्या मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वारापाशी नंदिकेश्वराला आज्ञा करून सांगितलं होतं की आज कोणीही जरी आलं तरी त्याला आत पाठवायचं नाही. का? आम्ही दोघं एकांतामध्ये आहोत. आम्ही दोघं म्हणजे आम्ही दोघं म्हणजे कोण? शिव आणि शक्ती, पार्वती. म्हटलं, बुवा दोघं जण आणि एकांतात? एकांत एकातच असतो ना? हो म्हटलं, एकांत म्हणजे एकटाच. पण पती पत्नी जेव्हा एकत्र बसतात तो सुद्धा एकांतच असतो. तर भगवान शंकर आणखीन पार्वती एकांतात बसली होती. काही चिंतन चाललं होतं, अध्यात्मचिंतन चाललं होतं. आणि बाहेर नंदिकेश्वर उभा होता. रावण आला, त्याने पहिला शक्ती प्रयोग केला. तो कैलास शिखर गदगद गदगद हलवायला सुरुवात केली. भगवान शंकर पाहतायत. पार्वती म्हणाली, देवा हे प्रभो हे काय चाललंय? धरणीकंप होतोय की काय? नाही म्हणाले, गंमत बघ. आणि म्हणून आपल्या पायाचा, डाव्या पायाचा अंगठा नुसता दाबला. त्याबरोबर त्या रावणाचे हात त्या कैलास शिखरावरती दोन्ही हात चेंगरले गेले आणि ओ ओ ओरडायला लागला रावण. शिवाने थोडं त्याचं प्रेशर थोडं कमी केलं. कसे बसे हात सोडवून घेतले. लक्षात आलं शक्तीने काही काम होत नाही. काय करावं? काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपलं एक शिर कापून टाकलं. रावणाला 10 तोंड असतात का अशी कधी 10 तोंड पाहिलेत आपण? मग पुराणात वर्णन आहे, रावणाला दशानन म्हणतात. 10 तोंड कसं काय? लक्षात घ्या, पुराणांचे अर्थ आपण नीट समजून घेतले पाहिजेत. 10 तोंड म्हणजे एका वेळी 10 ठिकाणी काय चाललेलं आहे, 10 दिशांना काय चाललेलं आहे. इतकं नेटवर्क पॉवरफुल होतं की बसल्या जागेवर त्याला सगळं कळत होतं. पण गंमत, एक शिर कापलं आणि शिरा ज्या आपल्या शरीरातल्या शिरा त्याच्या केल्या तारा आणि तंबोरा तयार केला. संगीतज्ञ होता तो. शक्तीने काम होत नाही आणि म्हणून युक्ती केली, तंबोरा तयार केला. तोडून शिर करुनी वाद्य दशमुख करी गाना, तोडून शिर करुनी वाद्य दशमुख करी गाना, गद्य पद्य तालबद्ध सुस्वर गायी प्रबंध, रात्रंदिन घेई छंद
भोला गिरिराणा भोला गिरिराणा तोडून शिर करून वाद्य तोडून शिर तोडून शिर. आणि तो तंबोरा जो तयार केला, तानपुरा तयार केला, गायला सुरुवात केली, एक एक राग रागिण्या गातोय. संगीतज्ञ आहे तो, हो, अनेक प्रकारची प्रसिद्धी आहे त्याची. आणि तो गातोय, पण भगवान शंकर काही दर्शन देईनात. लक्षात आलं की शक्तीने काम होत नाही, युक्तीने पण काम होत नाही. मग आता जर त्यांचं दर्शन जर व्हायचं असेल तर भक्तियुक्त अंतःकरणापासून काहीतरी आळवणी केली पाहिजे. आणि म्हणून त्या प्रसंगी रावणाने स्तवन केलं. सा ग म ध सा सा ध म ग सा जटाकटाह संभ्रम भ्रमन् निलिम्प निर्झरी जटाकटाह संभ्रम भ्रमन् निलिम्प निर्झरी वियोग वीची वल्लरी विराजमान मूर्धनि वियोग वीची वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम रति प्रतीक्षणं मम रति प्रतीक्षणं मम. नमः पार्वतीपते हर 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 महादेव. भगवंत भक्तियुक्त अंतःकरणाने जेव्हा स्तवन केलं तेव्हा शिवानी आज्ञा केली नंदिकेश्वराला, म्हटलं पाठवा आतमध्ये. त्यांनी भाला बाजूला केला आणि रावण आतमध्ये आला. पाहतो तर कसं दिसले भगवान शंकर. कंठे यस्य विराजते हि गरलम शीर्षे च मंदाकिनी वामांके गिरिजाननम कटितटे शार्दूल चर्मांबरम. आणि त्याने ते रूप पाहिलं. रावण आला होता भगवान शंकरांना नेण्याकरता, पण डाव्या अंकावरती ते पार्वतीचं रूप पाहिलं आणि सगळं बिघडलं. सगळं बिघडलं. म्हणजे काय झालं, काय अहो झालं असं की तो त्या रूपाला भाळला. आला होता स्वरूपा करता, पण रूपाला भाळला. पाहतच राहिलं पार्वती मातेकडे. शिवानी विचारलं त्याला, त्याच्या भावविश्वातून जागे केले. अरे म्हटलं तुला काय हवंय, काय तुझ्या गायनाने प्रसन्न झालोय. मला 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 हवाय, मला हवाय. अरे म्हटलं काय हवंय, बोल पटकन. म्हटलं मला तुमची पत्नी अंबा, तुमची पत्नी अंबा द्यावी मज लागी मागतो आता. अन्य नको मज काही ती जला पाहून काम ये चित्ता. काय धाडस आहे हो. भगवान शंकरांना सांगतोय तुमची पत्नी अंबा द्यावी मज लागी. वा रे वा, काय भक्त आहे. ही मागणी ऐकली रावणाची आणि जगन्माता पार्वती शिवांकडे पाहतीये. काय प्रतिक्रिया आहे. पण सज्जन हो, शिवांनी तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि रावणाकडे बघित सांगितलं तथास्तु. बस हे ऐकलं मात्र. आणि रावणाने पार्वतीच्या दंडाला हात धरला आणि तिला शंकरांच्या मांडीवरून घेतली आणि खांद्यावर घेतली आणि निघाला. शंकर त्याला सांगता, अरे अरे रावणा थांब जरा, एक लक्षात ठेव, तू घेऊन जा, पण तिचा जर अपमान झाला तर ती तिथेच थांबेल, लक्षात ठेव. पण हे ऐकायला रावण होता कुठे, तिथे गेला, निघाला. आणि रावण जसा पार्वतीला घेऊन निघाला, त्या शक्तीला घेऊन निघाला, ताबडतोब सगळ्या देवांची इमर्जन्सी मीटिंग, तातडीची सभा भरली. का, अहो ही जर शक्ती रावणाकडे गेली, संपलं आपलं सगळं. आणि म्हणून सगळ्यांनी प्रार्थना केली त्या मंगलमूर्तीची. जय जगदीशा धावत्वरे वरद विनायक धावत्वरे
संकटी स्मरता विघ्न हरे, संकटी स्मरता विघ्न हरे, धावत्वरे वरद विनायक, वरद विनायक, वरद विनायक, धावत्वरे. मंगलमूर्तीची प्रार्थना केली आणि ही प्रार्थना चालू असताना देवर्षी नारदांची स्वारी तिथे हजर झाली. नारायण नारायण, वा वा वा, या 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 देवर्षी नारदा, आज कसे आपण वेळेवर आलात? हो म्हटलं. बोला काय? काही नाही म्हटलं, एक काम करायचे. म्हटलं बोला लवकर. शिवांनी आपली शक्ती रावणाला दिलेली आहे, ती शक्ती त्याच्यापर्यंत जाता कामा नये. ठीक आहे म्हटले, माझं काम. निघाला. जसं रावण झपझप झपझप पावलं टाकीत लंकेकडे चाललाय आणि एकदम अचानक त्याच्या समोर देवर्षी नारद प्रगट झाले आणि विचारलं, म्हटलं रावणा, अरे हे काय चाललंय? काय हे खांद्यावर काय धूळ ठेवलंयस? रावण म्हणाला, धूळ? रावणा, तुझ देवुनी पार्वतीला फसविले पहा शंकराने, फसविले पहा शंकराने, फसविले पहा शंकराने. अरे म्हटलं काय? नारदा बाजूला हो. अरे शिवांच्या शक्तीला घेऊन चाललोय, पार्वतीला घेऊन चाललोय. अरे मूर्ख आहेस, ते रूप बघितलेस का? कसं रूप होतं? काळी कुरूप कृशती, काळी कुरूप कृशती, कुंतल धवल विचित्र ते नयन. जखड म्हातारी. आणि ते रूप पाहिलं मात्र आणि जो रावण घाबरला, तो जी धूम ठोकली, तो लंकेत जाऊन थांबला. त्या ठिकाणी ती जगन्माता पार्वती तिथे स्थिर झाली. देवर्षी नारदांनी प्रार्थना केली, जगज्जननी अंबा माता की जय. ज्या ठिकाणी ती थांबली ते गौतम नावाचं वन होतं. त्या ठिकाणी गौतम ऋषींचा वास होता. तेही तिथे आले. आई भगवतीला प्रार्थना केली, जाऊ नको कुठे. इकडे भगवान शंकरांनी दिली खरी, पण चैन कुठे पडत आहे? एकेकाला पाठवलं, नंदिकेश्वरला पाठवलं. म्हटलं शोधून आण. नंदिकेश्वर आला. जगन्मातेने सांगितलं, म्हटलं हे बघ, तू मला न्यायला आलायस खरा, पण लक्षात ठेव, ह्यानी जे केलं हे बरोबर केलं? तसं म्हटलं तर नाही बरोबर केलं, पण म्हटलं त्यांना तर चैन पडत नाही तिथे. ते म्हणाले ते जाऊ दे, पण त्यांनी केलं हे योग्य केलं का? नाही म्हटलं योग्य नाही केलं. नाही केलं ना, हा फॉर्म भर, माझ्या पक्षाचं सदस्यत्व घे, मी नवीन पक्ष स्थापन करते. नंदिकेश्वरला ठेवून घेतलं. त्यानंतर शृंगी भृंगी अनेक शिवदूत आले, सगळ्यांना ठेवून घेतलं. कार्तिकेयांना पाठवलं, कार्तिकेयांनाही ठेवून घेतलं. आता कैलासावरती कोणीच नाही, फक्त मंगलमूर्ती गजानन. आणि गजाननाला सांगितलं, म्हटलं बाबा तूच आता काहीतरी केलंस तर बघ, काहीही कर, पण माझ्या पार्वतीचं आणि माझं मिलन घडवून आण. मंगलमूर्ती गजाननाने सांगितलं, म्हटलं बाबा काही काळजी करू नका. आणि त्या प्रसंगी त्या पर्णकुटीच्या बाहेर एके दिवशी सकाळी सकाळी लहान बाळाचं रुदन कानावरती पडलं. कोण आलंय म्हणून जगन्मातेने त्या पर्णकुटीचं दार उघडलं. पाहते तर लहान बालक आहे, रडतंय. म्हणून तिने त्याला उचललं आणि आपल्या हृदयाशी धरलं. काय सांगू मंडळीचं मातृत्व जागृत झालं. आणि सांगितलं, म्हटलं बाळा रडू नकोस, काय हवंय तुला? नाही म्हटलं मला आई मला बाबांची बाबा हवेत मला. म्हटलं कोण तुझे बाबा? म्हटलं आई मी तुला दाखवतो, तू मला घेऊन चल. आणि त्या प्रसंगी कुणाचंही न ऐकणारी जगन्माता, पण त्या मंगलमूर्ती गजाननाचं तिने ऐकलं आणि त्या मंगलमूर्तीनी आईला आणलं कैलासावरती आणि भगवान शिवांचं आणि शक्तीचं पुन्हा मिलन झालं. नमः पार्वती पते हर हर महादेव. आपल्या मनामध्ये अशी शंका येईल की का हो बुवा, असं कोणी देव आपली पत्नी कुणालाही देऊन टाकतो? लक्षात घ्या, याचा अर्थ असा आहे की भगवान शिवांनी शक्ती दिली म्हणजे रूप दिलं, स्वरूप नाही दिलं. कारण रूप हे बदलणार आहे. जगन्माता इतकी त्रिभुवन सुंदरी ती, पण इतकं विद्रूप असं रूप घेतलं
की ज्यामुळे रावण पळून गेला आणि विविध रूपामध्ये ही आदी माता आदिशक्ती विविध रूपाने नटली आणि भगवान शिव आणि शक्तीचं मिलन या मंगलमूर्तीने घडवून आणलं. असा तो ओंकार स्वरूप असलेला मंगलमूर्ती तुकोबारे त्याला वंदन करतात आणि आदी रूपालाही वंदन करतात. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा माय बापा विश्वाची या रूपा माय बापा. तुका म्हणे जेथे नाही मी तू पण स्तवावे ते कवण कवणा लागे. नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा. मंगलमूर्ती मोरया. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.